नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 16 जून 2024. काल आपण जे लोन प्रोटेक्टर पॉलिसी बद्दल बोलायला सुरुवात केली होती. अनेक लोकांना याबद्दल माहितीच नव्हती आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्ही मंगळवारपर्यंत आमच्या लोनच्या संदर्भातल्या पॉलिसीजवर आम्ही अंदाज घेऊन तुम्हाला नक्की कळवतो. आणि हे असं असतो का? मित्रांनो, आपण सरासरी जेव्हा हाऊसिंग लोन घेतो अथवा कुठलंही कर्ज घेतो त्यावेळेस अशा पॉलिसीज या दिल्या जातात. या पॉलिसीच्या बद्दल किंवा त्याचा क्लेमच्या वेळेस आपल्या नॉमिनीला काही अंदाज नसतो, त्यामुळे त्याची कुठेतरी सविस्तर नोंद करून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. लोन प्रोटेक्टर पॉलिसीज या दोन प्रकारे असतात. एक असते लेवल सम ॲश्योर्ड आणि दुसरी असते रिड्युसिंग सम ॲश्योर्ड. लेवल सम ॲश्योर्ड याचा अर्थ तुम्ही जेवढ्याचं कर्ज घेतलंय थ्रू आउट द टाइम तेवढीच सम ॲश्योर्ड असलेली पॉलिसी ही दिली जाते. समजा एखाद्या व्यक्तीने 50 लाख रुपयाचा हाऊसिंग लोन घेतला आणि त्याला लेवल टर्मची एक पॉलिसी दिली गेली आणि त्या व्यक्तीने 10 वर्षामध्ये 30 लाख रुपयाचं लोनचं रिपेमेंट केलेलं आणि त्याचं प्रिन्सिपल 20 लाख रुपये उरलं आणि नंतर ती व्यक्ती एक्सपायर झाली. त्याच्या नॉमिनीला 50 लाखाचा क्लेम होतो. त्याच्यातले 20 लाख रुपये हे बँकेकडे जातात, वित्तीय संस्थेकडे जातात आणि 30 लाख रुपये त्याच्या नॉमिनीला मिळतात. हे लेवल टर्म मध्ये होतं. रिड्युसिंग टर्म मध्ये तुमच्या लोन बरोबर लोनचं रिपेमेंट शेड्यूल अटॅच केलं जातं. ज्या महिन्यामध्ये ती व्यक्ती एक्सपायर होते त्या महिन्याच्या पर्यंतचं जे काही प्रिन्सिपल असतं ते प्रिन्सिपल इन्शुरन्स कंपनी वित्तीय संस्थेला देते आणि पॉलिसी क्लोज होते. याच्यामध्ये कुठली पॉलिसी घ्यावी याच्यापेक्षा लेवल सम ॲश्योर्ड असावी का रिड्युसिंग सम ॲश्योर्ड असावी या भानगडीत पडण्यापेक्षा वित्तीय संस्था कुठली पॉलिसी देते याच्याकडे आपण लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच लेवल सम ॲश्योर्डचा प्रीमियम हा रिड्युसिंग सम ॲश्योर्ड पेक्षा थोडासा जास्त येतो. बेनिफिट पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर मी ऑलवेज सांगेल की लेवल सम ॲश्योर्ड असणं जास्त चांगलं आहे. लोनच्या केसमध्ये जर तुम्हाला इन्शुरन्स कव्हर घ्यायचं असेल तर ते लाईफ इन्शुरन्स कव्हर असलं पाहिजे. क्रिटिकल इलनेस सारखी पॉलिसी असली तरी सुद्धा लाईफ कव्हर असणं गरजेचं आहे. लोनच्या केसमध्ये ॲक्सिडेंटल पॉलिसी कितपत वर्क होईल हे सांगता येत नाही, कारण की ॲक्सिडेंटमध्ये मृत्यूचं प्रमाण हे कमी आहे जे नॅचरल डेथच्या कंपॅरिझनमध्ये. क्रिटिकल इलनेस पॉलिसी घेत असताना त्याचा सर्व्हायव्हर पिरियड काही आहे का, म्हणजे एक असतो वेटिंग पिरियड आणि दुसरा असतो सर्व्हायव्हर पिरियड. याबद्दलही मी सविस्तरपणे पुढच्या काही एपिसोड्समध्ये बोलणारच आहे. म्हणजे हार्ट अटॅक आल्यावर इतके दिवस ती व्यक्ती मिनिमम जिवंत राहिली पाहिजे, दॅट इज कॉल्ड सर्व्हायव्हर पिरियड. असा सर्व्हायव्हर पिरियड त्या पॉलिसीमध्ये आहे का नाही यावरही वाचन होणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीत छोट्या छोट्या इफ अँड देअर असतात आणि त्या इफ अँड देअर जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, तुम्हाला समजून सांगितलं जात नाही, तोपर्यंत त्या विषयाला अनुसरून आपण स्टेप घेणं चुकीचं आहे. आज लाखोचा प्रीमियम भरल्यानंतर ही क्लेम न मिळणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्याने कुठेतरी माझी इंडस्ट्री बदनाम होते. त्याच्यासाठीचा माझा हा एक प्रयत्न आहे. आपल्याला लोन प्रोटेक्टर अथवा इन्शुरन्स अथवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातली अजून आणखी माहिती मी येत्या काही एपिसोड्समध्ये देणारच आहे. आज इथंच थांबतोय. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.